नमस्कार मंडळी, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये काय पाहणार आहोत तर पौष्टिक थालीपीठ. थालीपीठ म्हटलं की भाजणी करून घ्यावी लागते, पण घरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पिठांपासून आपण झटपट आणि पौष्टिक असं हे थालीपीठ कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया किचनमध्ये आणि हे पौष्टिक थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूया. सगळ्यात आधी पीठ चाळून घेऊया. तर मी इथे वापरलं आहे 2 वाटी ज्वारी पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊया आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया. सगळी पिठं एक एक करून आपण चाळून घेऊया. आता यात अर्धी वाटी बेसन घालूया. तर पावसाळ्यालाही सुरुवात होते, तर संध्याकाळच्या वेळेने एखाद दिवस तुम्ही अशी पौष्टिक थालीपीठं नक्कीच ट्राय करू शकता. मुलांनाही खूप आवडतील ही. तर सगळी पिठं आपण चाळून घेतली आहेत, ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा धणे पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ. गूळ घातलं की या थालीपीठाला छान गोड आणि मसाल्याची तिखट अशी व्यवस्थित टेस्ट येते. कोथिंबीर घालूया आणि हे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेत, हा कांदाही यात घालून घेऊया. आता हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया, म्हणजे कांदा आणि मसाला पूर्ण पिठाला व्यवस्थित लागून येईल. आता आपण थोडं थोडं करून हे पीठ भिजवून घेऊया. जसं भाकरीसाठी आपण पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेतलं आहे. भाकरीसुद्धा आपण हातानेच थापतो, त्याचप्रमाणे आपण ही थालीपीठसुद्धा हाताने थापणार आहोत. तर 10 मिनिटासाठी आपण हे पीठ भिजवून बाजूला ठेवणार आहोत. तर बाकी सगळी तयारी झाली आहे आणि मी या पिठाचे छान गोळे पण करून घेतलेत. आता एक एक करून आपण ही थालीपीठं थापायला घेऊया. आपण ही थालीपीठं केळीच्या पानावर थापणार आहोत. केळीच्या पानाला मी तेल लावून घेतलं आहे. आता यावर एक एक करून ही थालीपीठं थापून घेऊया. गॅसची फ्लेम बारीक करून ठेवली आहे आणि त्यावर मी तवा ठेवून घेतला आहे, म्हणजे आपलं थालीपीठ थापून होईपर्यंत तवाही छान गरम होईल. थोडंसं जाडसर, तुम्हाला कसं पातळ पाहिजे त्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हाताने अगदी व्यवस्थित हे थापलं जातं. आता ह्याला मध्ये अशा प्रकारे 4 होल करून घेऊया. हे कशासाठी, तर ज्यावेळी आपण थालीपीठ तव्यावर घालतो तर त्याच्या पाठच्या बाजूने सुद्धा तेल व्यवस्थित त्यामध्ये जावं आणि चांगल्या प्रकारे भाजलं जावं ते थालीपीठ, यासाठी म्हणून आपण अशा प्रकारे होल करतोय. हे नाही करून घेतलं तरी चालेल. तव्यावर तेल लावून घेऊया. तवाही छान गरम झाला आहे बघा. आता हे थालीपीठ आपण अशा प्रकारे तव्यावर घालून घेऊया. केळीच्या पानाचं व्यवस्थित थालीपीठ सुटलं आहे. आता मंद आचेवर हे थालीपीठ आपण आधी एका साईडने भाजून घेऊया. तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापून घेऊया. जसं आपण भाकरीचे गोळे करतो त्याच प्रकारे मी हे थालीपीठाचे मोठे गोळे करून घेतलेत.
पीठ छान मळलं गेलं आहे, त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं आहे. तव्यावर एका बाजूने तेल सोडून घेऊया. झालंय तर बघूया थालीपीठ परतून. एका बाजूने छान भाजून घेतलं आहे. आता दुसऱ्या बाजूनेही आपण तसंच छान क्रिस्पी भाजून घेऊया. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपलं थालीपीठ छान असं भाजून झालं आहे. तर अशा प्रकारे आपण ही सगळी थालीपीठं करून घेऊया. बऱ्याच वेळा मुलं चपाती किंवा भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात, त्यावेळी आपण अशा प्रकारचं थोडंसं वेगळं म्हणून आणि झटपट होणारी डिश अशी थालीपीठं करू शकतो. तर काहीच वेळात बघा माझी थालीपीठं करून सुद्धा झाली आहेत. अगदी क्रिस्पी आणि छान दिसत आहेत. आता आपण ह्याला सर्व करूया लोण्यासोबत. तर घरी तयार केलेलं लोणी आहेच. जर नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉससोबतसुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता. तर आजची झटपट होणारी डिश तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि ही डिश ट्रायसुद्धा करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा येईनच मी आपल्या भेटीला कोकणातील अशाच वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.